चला आपण डिझाईन ड्रॉ करणार आहोत. तर ती डिझाईन आपल्याला मेजरमेंट न घेता करायची आहे. म्हणजे कुठलं कटआउट करायचं आहे, पण इतक्या सोप्या पद्धतीने मला वाटते कोणीच सांगितलं नसेल. इतक्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. तर फक्त आपल्याला पेपरचं मेजरमेंट घ्यायचं आहे. तर साधारण मी 10 इंचाचा 10.5 ठीक आहे, अर्धा पेपर घेऊया आपण. 10.5 इंचाचा घेऊया. इथे बरोबर मध्ये येतोय त्याचा, आणि इकडून 10.5. ठीक आहे. म्हणजे मी सुद्धा विचार केला नव्हता की इतक्या साध्या पद्धतीने ही डिझाईन बनवू शकते ही, किंवा अजून 2-3 डिझाईन मी तुम्हाला दाखवेनच. पण त्यातली एक डिझाईन मी आत्ता दाखवते, कारण व्हिडिओ खूप मोठा झाला की कोण बघत नाही. हा झाला आपला स्क्वेअर. तर स्क्वेअरला काय करायचं, या पद्धतीने फोल्ड करायचं आपल्याला. ओके, या पद्धतीने फोल्ड करा. ठीक आहे. तर जितके टोक व्यवस्थित जोडता येईल तितकं व्यवस्थित जोडा. ओके. तर इथलं एक छोटं राहतं आहे, ते आपण कट करूया जेणेकरून ॲक्युरेट आपली डिझाईन दिसेल. त्यानंतर हे असं फोल्ड करायचे. व्हिडिओ स्लो करून बघितला तरी चालेल, दाखवताना पण मी स्लो मोशनमध्येच दाखवते. अगदी व्हिडिओ थोडा मोठा झाला तरी चालेल, पण बघा व्यवस्थित. हे या पद्धतीने आपण 4 फोल्ड केलेले आहेत. तर हे फोल्ड करून झाल्यानंतर ह्या बाजूची बरोबर ही बाजूची आहे ती आपल्याला जो आकार पाहिजे, आता मला फुलाचा आकार पाहिजे, तर यू शेपमध्ये आपल्याला ते कट करून घ्यायचं आहे. कट करून झाल्यानंतर आपण बघूया. तर ही आपली सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे. तर आपण काय करायचं, आता ह्याचा मध्ये आपण काढलेलाच आहे बरोबर. तर माझ्याकडे कॅनव्हास जो आहे त्याच्यावरती ठेवून दाखवते, म्हणजे तुम्हाला डिटेल कळेल. तर काय करायचं, कॅनव्हासवरती किंवा तुमचा पेज जो आहे त्याच्यावरती ना ही डिझाईन ठेवायची. ओके. तर पेन्सिलने हे जे कडा आहेत ना, बघा ह्या आपल्याला ड्रॉ करायच्या आहेत. ड्रॉ करून झाल्यानंतर तुम्हाला एक्झॅक्टली कळेल डिझाईन. ठीक आहे. तर आता ही डिझाईन चारी बाजूने तुम्हाला सेम दिसते. ठीक आहे. सेम दिसते म्हटल्यावरती तुम्ही ही एवढी डिझाईन कट केली आणि आपण दारापुढे किंवा आपण पायऱ्यांवरती हाफ डिझाईन म्हणून सुद्धा याचा यूज करू शकतो. किंवा आता ही छोटी डिझाईन आहे त्यामुळं तुम्ही देवाऱ्यापुढे सुद्धा ती ठेवू शकता. बरोबर. हे झालं, आणि हा त्याचा मध्य आहे. थोडा डार्कने असं हे करा म्हणजे तुम्हाला खाली कळेल. तर हा झाला मध्य. तर एकदम युनिक आणि सोबर डिझाईन तयार झालेली आहे. तर याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, तर सुरुवातीला 1 इंचाचा सर्कल आपण काढून घ्यायचा आहे. याच्यामध्ये आपण मध्य काढलेला आहे 1 इंचाचा, म्हणजे आपला परतूळ झाला 2 इंचाचा. त्याच्यानंतर अंदाजे केलं तरी चालेल, काही इंच वगैरे बघायची गरज नाही. आपण कलरचे शेडिंग करणार आहोत, त्यामुळं आपण हे सर्कल काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ह्या ज्या कडा आहेत ह्या 2, 3 आणि 4 ह्या बरोबर आपल्याला मध्य काढून जोडून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. तर ही आपली डिझाईन तयार झालेली आहे. इथे तुम्ही ज्या आपल्या कडा आहेत, ह्या ज्या काढलेल्या कडा आहेत तिथे ग्रीन कलर दिला, ग्रीन, डार्क ग्रीन वगैरे, बॉटल ग्रीन कलर दिला तरी चालेल. मध्ये छान असं स्वस्तिक सुद्धा केलं तरी चालेल. बघा हे छोटं स्वस्तिक काढायचं. हां, हे छोटंसं स्वस्तिक काढायचं. मग ह्याला तुम्ही रेड कलर देऊ शकता. रेड कलर द्या, आणि ह्या सर्कलला येल्लो कलर दिला तरी छान वाटेल. येल्लो कलर नंतर हे जे बाहेरचं आहे ते ऑरेंज कलर करा, म्हणजे शेडिंगमध्ये आपली डिझाईन दिसते. ह्या सगळ्या कडा ज्या आहेत त्या ग्रीननी करा. त्याच्या आतमध्ये ना, आता इथे ऑरेंज दिला आहे ना, तर ऑरेंजच्या इथे रेड करा. रेड प्लस ऑरेंज प्लस येल्लो. ठीक आहे. मग तुम्ही तुमच्या हिशोबाने रेड एवढा द्या, एवढा रेड दिलात, हे बघा एवढा रेड द्यायचा. त्याच्या आतमध्ये परत ऑरेंज द्यायचा असा याच्या आतमध्ये, आणि उरलेल्या पॅसेजमध्ये येल्लो. तर हे सगळे एकाच ह्यानी केले तरी खूप छान वाटतील.
तर साधारण आपली ही रांगोळी, एक मिनिट बघा, हार्डली 5 मिनिटात आपली रांगोळी तयार झालेली आहे. ना जास्त कटिंगची गरज आहे ना कशाची. साधारण आपली ही 10.5 इंच म्हणजे 1 फुटाला 1.5 इंच कमी. ठीक आहे, अशी ही आपली रांगोळी छान अशी तयार झालेली आहे. तर जवळून बघा, तुम्हाला अंदाज येईल की रांगोळी वेगळी आणि मला सुद्धा खूप छान वाटते, कारण ही रांगोळी मी आत्तापर्यंत कुठंच सोशल मीडियावरती बघितलेली नाही आहे. तर फक्त एका कटआउटच्या मदतीने, सहाय्याने आपण ही रांगोळी तयार केलेली आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच वेगवेगळ्या युनिक आणि सोप्या ट्रिक्ससाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर पण शेअर करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.